तू पडत होतीस म्हणून त्यांनी तुला धरलं आणि तरी तू त्याच्या थोबाडीत मारलीस. का केलंस तू असं? मी काय जे जाऊ दे आता, ते सगळं परत तो विषय काढू नको आता. दीप, माझा हा हट्ट समज किंवा वेडेपणा समज, पण आता हा विषय संपायलाच हवा. आत्या, तू आता मध्ये बोलू नकोस एकही शब्द. शांत राहा. बोल प्रीती. आम्ही सगळं थांबलो ऐकायला. का मारलंस तू त्याला? काय बोलू मी आता? मला माहिती आहे माझं चुकलंय. मी काय करू? दीपला बघितलं ना की माझा प्रॉब्लेम होतो. दीपमुळे माझा दादा आणि सुजय मला सोडून गेलेत याची सतत मला जाणीव होत राहते. माझा स्वतःवर कंट्रोलच नाही राहिला. मला कळलंच नाही ते कसं झालं. आणि भावनेच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली. पण तुम्हीच एकदा माझ्या बाजूने विचार करा. माझ्या दादाचा आणि सुजयचा ज्या माणसाने खून केलाय, माझ्या हातून माणूस गेलाय. मी गुन्हेगार आहे, मला शिक्षा व्हायला हवी. मला दादा, तुझ्यावर आरोप येणार नाही याची जबाबदारी माझी आहे. खून त्याने नाही केलाय. मी गाडी चालवत होतो, माझ्यामुळे एक माणूस मेला. गुन्हेगार मी आहे, मला शिक्षा मिळायला पाहिजे. हे फक्त आपल्या तिघांना माहिती आहे. आपल्या तिघांव्यतिरिक्त दुसरं कोणालाच माहिती नाही. त्यामुळे कोणी विचारलं गाडी कोण चालवत होतं तर गाडी मी चालवत होतो, तू नाही. नाही ना. पण दीप ऐक, तुला माझी शपथ आहे, माझी शपथ आहे. म्हणजे त्याने जाणून बुजून काही केलेलं नाहीये. ऍक्सिडेंट होता तो. मान्य आहे मला, नक्कीच समजू शकते मी. पण अहो, मी माझ्या मनाला कसं समजवू हे? मला माहितीये माझं चुकलंय. माझ्यावर ताबा नाही राहिला. पण तुम्हीच एकदा विचार करा. ज्या माणसामुळे माझ्या दादाचा आणि सुजयचा ऍक्सिडेंट झालाय, त्या माणसावर माझा हात उचलला गेला. यात माझी काय चूक आहे? ही अशी रिॲक्शन कधी ना कधी येणारच होती. प्रीतीच्या मनात दीपविषयी किती राग आहे. घडलेल्या घटनेतून अजून ती बाहेर आली नाहीये. आणि सत्य हे आहे की त्या ऍक्सिडेंटला मी जबाबदार आहे. गुन्हा केलाय मी आणि शिक्षा मिळते बिचाऱ्या दीपला. धड सत्य कबूल करून माफी पण मागता येत नाही आणि सतत खोटं बोलण्याचा त्रास होतोय मला. करू तर काय करू? हे बघा प्रीती, जे काही घडलं ते सगळं मागे सोडून आपण पुढे जायचं ठरवलंय ना, तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही प्लीज दीपची माफी मागावी. दादा, त्याची काही गरज नाहीये. मला ओके, तिने माझ्याशी असं वागलेलं. तुम्ही प्लीज तिला काही बोलू नका. झालेल्या ऍक्सिडेंटला तू जबाबदार नाहीयेस, मी जबाबदार आहे. त्यामुळे गुन्हेगार नसतानाही तिने तुला मारलं, यासाठी तिला तुझी माफी मागावी लागेल. ती आज मी तुझं ऐकणार नाही. आणि आज जर तू मध्ये आलास ना तर सगळ्यांना खरं खरं सांगेन. गप्प बस. तुम्हा सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी थोडं बोलू का? नाही, तुम्ही प्रीतीच्या चुकीबद्दल बोलताय. आणि तिची चूक काय? तर तिने ज्याच्यामुळे तिच्या जवळच्या माणसांचा अपघात झाला त्याच्या थोबाडीत मारली. बरोबर ना?
पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही आहात, ही गोष्ट आपणही अजून विसरू शकलेलो नाही आहोत. तर ती तरी बिचारी कशी विसरणार? ज्या माणसामुळे तिच्या सख्ख्या भावाचा जीव गेला, तो माणूस जर तिला सतत डोळ्यासमोर दिसत राहिला तर तिला राग येणारच ना. नाही, मी तिची मनस्थिती अगदीच समजू शकतो. काका, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण ते काहीही असलं तरी प्रीतीताई चुकीचंच वागली. कोणावरही हात उचलणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे प्रीतीताई तू माफी मागायलाच हवीस. हे प्रकरण आता आणखीन चिघळत चाललंय. त्याआधी मी माफी मागितलेली बरी. मी जर माफी मागितली नाही तर मीच चुकीची दिसेन. हीच ती वेळ आहे ह्या सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये यायची. आणि एका माफीने मी काही झिजणार नाही. जर लांब झेप घ्यायची असेल तर एक पाऊल मागे यायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, मी माफी मागायला तयार आहे. सॉरी. मी तुझ्याबरोबर जे काही वागले ते चुकीचं होतं. यापुढे असं काही होणार नाही याची काळजी घे. झालं का आता तरी, का अजून काही बाकी आहे? जेवढे झाले तेवढे तमाशे खूप झाले. ज्या घरात लग्न होतं तिथे आनंदाचं वातावरण असतं. आपल्याकडे एकामागून एक तमाशेच होत आहेत. जा, तुला जायचं ना ऑफिसला? जा विराज, कॉलेजला जायचं ना तुला? हो आत्या, येतो मी. ह्या दीप आणि स्वराज मधला बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे. आता यावरच सगळ्यात आधी घाव घालावा लागणार आहे. काय झालं? मला बोलवलंस का तू? आज कशाला तुला माझी मदत पाहिजे? नाही तेव्हा सगळं मी माझं करते असं करत असतेस. मग काय झालं आज? अरे तर माणसं वाढलेत ना घरातली आणि मला मदत केलीस तर हात काय झिजणार आहेत का तुझे? आय